students, myself Kiran Jadhav. Today we have started the second chapter, Life Process in Living Organisms, Part 1 of Paper 2. In this chapter, the content we have studied: first, living organism and life process, living organisms and energy production, some nutrients and energy efficiency, and last one is cell division, a life process. Can you recall? In your textbook, some question you have given. First, how are the foodstuff and their nutrient contents useful for body? foodstuff, अन्न घटक and their nutrients आणि त्यांच्यातील पोषकत्वे शरीराला कशा पद्धतीने उपयुक्त ठरतात. तर फूडस्टफमध्ये foodstuff खाल्ल्यानंतर this foodstuff are soluble in our body and we get the nutrients. At that same time, inhale the respiration, oxygen is also reach every cell. Oxidization of nutrient takes place and energy is required. काय होतं आहे आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण अन्न घटक घेतो आणि त्याच्यातले जे न्यूट्रिएंट्स असतात आणि आपण घेतलेला ऑक्सिजन आणि मग न्यूट्रिएंटचं ऑक्सिडेशन होतं आणि एनर्जी रिलीज होते, प्रोड्यूस होते, जी की आपल्याला वेगवेगळ्या फंक्शनसाठी वापरावी लागते. नाव देअर न्यूट्रिशन्स, त्यांच्या पोषण तत्वामुळे काय होतं तर बॉडी ग्रोथ होते आणि प्रॉपर डेव्हलपमेंट होते. म्हणजे आपले शरीराची योग्य पद्धतीने वाढ पण होते आणि इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट जे आहे किंवा स्किल डेव्हलपमेंट जे आहे ती प्रॉपर न्यूट्रिशनमुळे होते. नाव आवर सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट फॉर बॉडी? व्हॉट इज बॅलन्स डाएट? बॅलन्स डाएट मीन्स संतुलित आहार. मग संतुलित आहार कशाला म्हणतात? लुक हिअर. बॅलन्स डाएट contain carbohydrates, proteins, fats, vitamins and minerals. Now these are contained in right proportion. All these contained in right proportion. Doesn't it? In our diet plan or in our balanced diet, some nutrients like carbohydrates, proteins, fats, vitamins and minerals right in proportion. That's why required energy sufficiently gives us required energy, and that's why we get more energy and our body maintain and our health is also maintain. Doesn't it? Are you understand what is balanced diet? Santulit ahar, all types of nutrients present in our food stuff. Now third question, which different function are performed by muscles in body? आपल्या शरीरामध्ये किंवा मानवी शरीरामध्ये स्नायू कोणकोणत्या पद्धतीने कार्य पार पाडतात? नाउ देअर आर थ्री टाइप्स ऑफ फंक्शन्स ऑफ मसल्स. लुक हिअर. मसल्स. नाउ थ्री टाइप्स ऑफ मूवमेंट, तीन प्रकारच्या मूवमेंट्स होतात. एक आहे व्हॉलंटरी. लुक हिअर. व्हॉलंटरी movement. Involuntary muscles, voluntary muscles, and last is cardiac muscles. Now काय होतंय बघा, मसल्स जे कार्य आहे ते आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीने चालतं तर व्हॉलंटरी मसल्स ज्या आहेत ह्या अकॉर्डिंग टू अवर विल, आपल्या म्हणण्याप्रमाणे किंवा आपण ज्या मुवमेंट्स करू, हालचाली करू त्या इथे होत असतात. फॉर एक्झाम्पल डान्सिंग, रनिंग, प्लेइंग, दीज ऑल ॲक्टिव्हिटीज ऑर मुवमेंट्स टेक्स प्लेस अवर विल. इनव्हॉलंटरी मुवमेंट्स in this muscles activity, vital activities of our body. And last is cardiac muscles, is the movement of hearts, and also these muscles store carbohydrates and proteins also. Now next fourth question,
व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचनसंस्था. पचनसंस्थेमध्ये डायजेस्टिव्ह ज्यूस पाचक रसाचं काय महत्त्व आहे. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पाचक रसामध्ये आपण जे फूड खातो, जे फूड स्टफ खातो ते आपल्या बॉडीमध्ये स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ज्यावेळेस ते जाणार असेल त्यावेळेस तिथे असणारे हे जे डायजेस्टिव्ह ज्यूस म्हणजे हा जो पाचक रस आहे ॲक्च्युली याच्यामध्ये एन्झाईम्स आहेत आणि हे एन्झाईम्स कॅटलिस्टप्रमाणे काम करतात. म्हणजे जे फूड आहे त्या फूडचं केमिकल रिॲक्शन काय करतात, हे डायजेस्टिव्ह ज्यूस कॅटलिस्टची भूमिका करतात. म्हणजे केमिकल इक्वेशन काय करतात, व्हेरी फास्ट करतात. हे कॅटलिस्टची भूमिका करतात. केमिकल रिॲक्शन फास्ट झाल्यामुळे डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये काय होतो, जो pH आहे, pH ऑफ डायजेस्टिव्ह ट्रॅक हा ॲसिडिक होतो आणि म्हणून इंटेस्टायनल ज्यूस जो आहे तो त्याला काय करतो, अल्कलाईन करतो. अशा पद्धतीने डायजेस्टिव्ह ज्यूस काय करतायत, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला मदत करतायत. विच सिस्टीम is in action of removal of waste material reproduce in human body. मानवी शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याची क्रिया कोणत्या प्रोसेसमार्फत किंवा कोणामार्फत केली जाते. तर नायट्रोजिनियस वेस्ट मटेरियल थ्रू आउट अवर बॉडी थ्रू एक्सक्रेटरी सिस्टीम. उत्सर्जन संस्थेद्वारे हे कार्य केले जाते. नाव 6th वन, व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोड्यूस. एनर्जी प्रोड्यूस ऊर्जा निर्माण जी होते तर ते रक्ताभिसरण संस्थेमध्ये कशी मदत करते, एनर्जी प्रोडक्शनमध्ये. तर आता एनर्जी प्रोडक्शनमध्ये बघा काय होतं की आपण एनर्जी आपल्याला कुठून मिळणार आहे, आपण शरीरामध्ये जे फूड स्टफ घेतो म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा कार्बोहायड्रेट म्हणजे ग्लुकोज घेतो. ग्लुकोज घेत असताना ग्लुकोज त्याचबरोबर आपण इनहेल करतो म्हणजे ऑक्सिजन घेतो रिस्पायरेशनमधून आणि मग ग्लुकोज पण आणि ऑक्सिजन पण ट्रान्सफर टू अवर एव्हरी सेल ऑफ द बॉडी अँड इन दॅट प्लेस ऑक्सिजन in red blood cells carries oxygen as the blood in pumped by her and energy is produced by this process. Now this is also very important. How are the various process occur in human body controlled in how many ways. आता मानवी शरीरामध्ये विविध कार्य चालतात किंवा विविध कार्यावरती कोण नियंत्रण करता आहे आणि किती प्रकारे, हाऊ मेनी वेज. तर ह्युमन बॉडीमध्ये लास्ट इयरला आपण बघितलं होतं की ब्रेन इज अ कंट्रोल ऑफ अवर बॉडी, डझंट इट. अँड ह्या ब्रेनशी रिलेटेड 3 इम्पॉर्टंट आपण प्रोसेस बघितल्या होत्या, ANS, PNS आणि CNS, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. आणि ह्या सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत यांचं संपूर्ण बॉडीमध्ये काय पसरलेले, नेटवर्क किंवा जाळं पसरलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो, न्यूरॉन्स. म्हणजे न्यूरॉन्स सिस्टीम एक आहे आणि दुसरी इम्पॉर्टंट आहे ज्याला आपण म्हणतो केमिकल कंट्रोल करणारी म्हणजे एंडोक्राईन सिस्टीम. तर ह्या दोघींचं प्रॉपर कोऑर्डिनेशन होतं आणि आपल्या शरीरामधले सगळे जे फंक्शन्स आहेत ते सिक्वेन्शियली अँड कोऑर्डिनेटेड म्हणजे कंट्रोल होतात सिक्वेन्शियली आणि कोऑर्डिनेशनमध्ये. इन दिस वे लाईफ प्रोसेस ऑकर इन अवर ह्युमन बॉडी. नाव नेक्स्ट कंटेंट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसमध्ये बघा काय होतं आहे, डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये डिफरंट टाइप्स ऑफ डिफरंट सिस्टीम्स इन ह्युमन बॉडी. फॉर एक्झाम्पल सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम, कंट्रोल सिस्टीम अँड सो ऑन. कितीतरी डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. नाव ऑल these systems takes place by
कोऑर्डिनेशन, कशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स आहेत त्या कशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये फंक्शन करतात, तर त्यांचं एकमेकांमध्ये काय आहे, समन्वय आहे, कोऑर्डिनेशन आहे. आणि मग हे कोऑर्डिनेशन करण्यासाठी ह्या सगळ्यांना कशाची गरज आहे, रिक्वायर्ड एनर्जी. कशाची गरज राहणार आहे यांना, रिक्वायर्ड एनर्जी. हे सगळे जे फंक्शन्स आहेत ह्या सगळ्या प्रोसेस व्यवस्थित कार्य करण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागणार आहे, रिक्वायर्ड एनर्जी. आता ही जी एनर्जी आहे ही यांना काय करावी लागणार आहे, कंटिन्यू सप्लाय करावी लागणार आहे. दिस एनर्जी सिस्टीम टेक्स प्लेस कोऑर्डिनेशन विथ इच अदर अँड दिस ॲक्शन दे नीड कॉन्स्टंट सप्लाय ऑफ एनर्जी. मग आता ही जी एनर्जी आहे ही एनर्जी हे कुठून मिळवणार आहेत, कार्बोहायड्रेट्सपासून. डझंट इट, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड फॅट्स. बरोबर आहे. काय करतोय आपण, ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्ससाठी काय लागणार आहे, आपल्याला एनर्जी लागणार आहे. ह्या सगळ्यांमध्ये जे प्रॉपर कोऑर्डिनेशन आहे त्यासाठी लागणारी एनर्जी आहे ही आपण काय करतोय, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स, प्रोटीन्स इत्यादीकडून आपण काय करणार आहे, मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की प्लांट्स ज्या आहेत आपल्या अवतीभोवती, तर प्लांट्स कशा आहेत, प्लांट्स कशा आहेत, ऑटोट्रॉप्स आहेत. प्लांट्समध्ये ग्रीन पिगमेंटेशन असतं त्यामुळे त्या काय करतात, स्वतःच अन्न स्वतःच तयार करतात. त्यामुळे त्या कशा आहेत, ऑटोट्रॉप्स आहेत. ऑटोट्रॉप्स आपण प्लांटला काय म्हणतो, स्वयंपोषी म्हणतो, त्या ऑटोट्रॉप्स आहेत. मग त्या काय करतात, त्यांना पाहिजे तेवढं त्या अन्न ग्रहण करून घेतात आणि रिमेनिंग फूड स्टफ स्टोअर इन लीफ, स्टीम, रूट, फ्रूट अँड फ्लावर. त्यांच्या वेगवेगळे जे भाग आहेत, मूळ, रूट, पानं, फुलं, त्यांच्यामध्ये ते काय करून ठेवतात, स्टोअर करून ठेवतात. आणि हे स्टोअर फूड जे आहे हे काय करतात, इतर रिमेनिंग ऑल टाईप्स ऑफ ॲनिमल जे आहेत ते काय करतात, प्लांट्सकडून अन्न मिळवतात. अशा पद्धतीने ॲनिमल काय करतायत, टेकिंग न्यूट्रियंट्स फ्रॉम प्लांट्स. आता न्यूट्रिशन काय, न्यूट्रिशनमध्ये मेन पार्ट्स आपल्याला न्यूट्रिशन कशापासून मिळत आहेत बघा, कार्बोहायड्रेट्स, दुसरं इम्पॉर्टंट आहेत प्रोटीन्स. हे फार इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक लक्षात घ्या. आणि लास्ट आहे विटॅमिन्स अँड मिनरल्स. आता कार्बोहायड्रेट्स, डझंट इट. आता कार्बोहायड्रेट्स आपल्याला कशासाठी लागतात, तर गिव्ह एनर्जी. आपल्याला काय मिळते, गिव्हन एनर्जी. कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला काय मिळत असते, एनर्जी मिळत असते. प्रोटीन्स आपल्याला कशासाठी आहे, आपण हे आधी शिकलेलो आहे, बॉडी बिल्डिंग. नाव बॉडी बिल्डिंगसाठी लागते. आणि विटॅमिन आणि मिनरल्समध्ये काय होणार आहे, प्रोटेक्शन अँड रेग्युलेशन. हे काय करतायत आपल्या बॉडीमध्ये, प्रोटेक्शन अँड रेग्युलेशन. प्रोटेक्शन अँड रेग्युलेशन. लाईफ प्रोसेस बघतोय आपण ह्युमन बिईंगमधलं. आता हे होत असताना आपल्याला न्यूट्रिशनमधून काय मिळतं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आपण फॅक्टर बघतोय, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. कार्बोहायड्रेट्समुळे गिविंग एनर्जी म्हणजे आपल्याला ऊर्जा मिळते. प्रोटीन्स आपल्या बॉडी बिल्डिंगचं काम करतात. विटॅमिन्स आणि मिनरल्समुळे काय होतं, प्रोटेक्शन होतं आणि रेग्युलेशन होतं. म्हणजे आपल्या इंटरनल जे काही टिश्यूज असतील, पेशीज असतील, त्या काही टियर झाले असतील, काही प्रॉब्लेम्स झाले असतील, तर ते विटॅमिन्स आणि मिनरल्स थ्रू काय केले जातात, प्रॉपर केले जातात. अशा पद्धतीने आपल्याला हे फार इम्पॉर्टंट आहेत. नाव दिस कार्बोहायड्रेट्स, जे आपल्या बॉडीमध्ये हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत, ह्या कार्बोहायड्रेट्सचा मग सोर्स कोणता आहे, कार्बोहायड्रेट्सचे सोर्स, लॉट ऑफ सोर्स वी हॅव गिवन इन अवर टेक्स्ट बुक. पुष्कळ आपल्याला सांगता येणार आहेत कार्बोहायड्रेट्समध्ये. मिल्क, फ्रूट, जॅगरी, केन शुगर, व्हेजिटेबल, पोटॅटोज, स्वीट पोटॅटोज, मीट, सिरिल्स,
like wheat, jawar, ragi, bajra, millet, rice, etc. Lots of sources of carbohydrates, and in this carbohydrate we gives us now 4 kilocalorie per gram. This is very important. That's why we eat कार्बोहायड्रेट्स, ज्याला आपण काय म्हणतो, दिस इज वन काइंड ऑफ ग्लुकोज. कार्बोहायड्रेट्समधून आपल्याला 4 किलो कॅलरीज पर ग्रॅम या पद्धतीने एनर्जी आपल्याला मिळत असते, म्हणून आपण कार्बोहायड्रेट्स घेतो. नाऊ सम क्वेश्चन वी हॅव आस्क्ड इन युअर टेक्स्टबुक. मेनी प्लेयर्स आर सीन कन्झ्युमिंग सम फूड स्टफ ड्युरिंग ब्रेक्स ऑफ द गेम. बरेच खेळाडू मध्यंतरामध्ये किंवा जी खेळण्यामध्ये जो ब्रेक होतो, इंटरव्हेल होतो, त्यावेळेस ते काय करतात, काहीतरी फूड स्टफ म्हणजे अन्नपदार्थ खात असतात. व्हाय मे बी प्लेयर्स कन्झ्युमिंग दिस फूड स्टफ. हे असा अन्नपदार्थ ते का खात असतील. तर बघा, तुम्ही बघितलेले असतील बरेचसे, बॅडमिंटन असेल, कुठलाही खेळ असेल, तर थोडा मधला जो मध्यान्ह असतो तो त्याच्यामध्ये ते काय करतात, मोस्टली खाण्यापेक्षा ड्रिंक करतात, आणि त्यांच्या ड्रिंकला आपण एनर्जी ड्रिंक म्हणतो. म्हणजे फूडस्टफपासून त्यांना काय मिळू लागली, एनर्जी मिळू लागली, म्हणून ते काय करतायत, प्रॉपर परत त्यांचा खेळ व्हावं, त्यांना एनर्जी रिक्वायर्ड व्हावी, म्हणून ते काय करतात, फूडस्टफ खातात. नाऊ कॅन यू रिकॉल, एक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, व्हॉट इज रिस्पायरेशन, हाऊ डज इट ऑकर्स. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता रिस्पायरेशन म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने क्रिया करतं, आता हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. आता रिस्पायरेशन मीन्स व्हॉट, लिसन. रिस्पायरेशन मीन्स रिलीज द एनर्जी. काय होतं रिस्पायरेशनमध्ये, एनर्जी मिळते. कशा पद्धतीने मिळते आपण आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. जेव्हा आपण इनहेल करतो म्हणजे ऑक्सिजन आत घेतो, आणि एक्सहेल करतो म्हणजे CO2 काय करतो, बाहेर सोडतो. ह्या एकंदरीत प्रोसेसला आपण फक्त याला आपण काय म्हणत असतो, ब्रेदिंग म्हणत असतो. ब्रेदिंग अँड रिस्पायरेशन टोटली आर डिफरंट. ब्रेदिंगमध्ये फक्त काय आहे, इनहेल ऑक्सिजन, फ्री फॉर्ममधला ऑक्सिजन नॉस्ट्रिलमधून आपण आत घेतो आणि तयार होणारा कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकतो. बट इन रिस्पायरेशन रिलीज द एनर्जी मीन्स रिस्पायरेशन. आता तुम्हाला सी पेज नंबर 13 वी हॅव गिव्हन फिगर. आता आपल्याला ही फिगर समजून घ्यायची आहे, आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन, कशा पद्धतीने एनर्जी प्रोडक्शन होतं आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. बघा, दिस इज नोज and this is nasal cavity, this is mouth, now this is, बघा या पद्धतीने this is our lungs and this is muscular curtain, this is called diaphragm. आता बघा, दिस इज नॉस्ट्रिल. लुक दिस फिगर, याला आपण काय म्हणतो, नॉस्ट्रिल म्हणतो, नॉस्ट्रिल्स म्हणतो. नॉस्ट्रिलच्या वरती ही जी आहे याला काय म्हणतो आपण, नोझल कॅव्हिटी. व्हॉट इज इट, नोझल कॅव्हिटी. आता बघा, ही जी आहे ही नोझल कॅव्हिटी, आणि हे जे माउथ आहे हे इथे काय आहे, एम्प्टी, म्हणजे हे जॉईंट आहे. इथे काय आहे, रिकामा भाग आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. हे असं एकमेकांना इथे पोकळी आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, फॅरिंग्ज म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, फॅरिंग्ज, PHARYNX, फॅरिंग्ज म्हणणार आहोत. ह्या फॅरिंग्जच्या खाली इथे काय राहणार आहे, लॅरिंग्ज. काय राहणार आहे, लॅरिंग्ज, LARYNX, लॅरिंग्ज. लॅरिंगलाच आपण काय म्हणतो, व्हॉइस बॉक्स म्हणतो, म्हणजे जिथून काय निघतो, आपला आवाज बाहेर निघतो. बघा, हे काय आहेत, नॉस्ट्रिल्स आहेत.
बरोबर आहे. नॉस्ट्रिलच्या वरती ही काय आहे, नोझल कॅव्हिटी आहे. आता आपला हा माउथचा भाग आणि हा नोझल कॅव्हिटीचा भाग इथे काय असतो, असा ओपन असतो. त्याला आपण काय म्हणतो आहोत, फॅरिंग्स. फॅरिंग्सच्या खाली काय राहणार आहे आपला व्हॉइस बॉक्स, त्यालाच आपण काय म्हटलेले, लॅरिक्स म्हटलेलं आहे. त्याच्या खाली ही जी पाईप, हा जो पाईप दिसतो आहे याला आपण काय म्हटलेलं आहे, ट्रॅकिया. TRACHEA, ट्रॅकिया. ट्रॅकियानंतर ह्या ट्रॅकियाचे 2 भाग पडतात. त्या भागाला आपण म्हणणार आहोत ब्रॉन्काय. काय म्हणणार आहोत, ब्रॉन्काय. अँड धिस इज अवर लंग्स नाव. आता हे जे ब्रॉन्काय आहेत हे लंग्समध्ये अशा पद्धतीने काय झालेले आहेत, डिस्ट्रीब्युटेड झालेले आहेत. दिसत आहेत तुम्हाला. दिस इज कॉल्ड ॲल्व्हिओली. याला आपण काय म्हणतो, ॲल्व्हिओली. आणि एक जर असेल तर एकीला आपण काय म्हणतो, समजा ही काय आहे आपली, मी इथे तुम्हाला मोठी करून दाखवली, हिला आपण काय म्हणणार, ॲल्व्हिओलस. काय म्हणणार आहोत, ॲल्व्हिओलस. एक असेल तर ॲल्व्हिओलस म्हणतो. काय होत असतं बघा, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स देअर आर रिस्पायरेशन्स ऑकर्स ॲट 2 levels. One is body level respiration and second is cellular level respiration. हे ज्या झालं, हे इनहेल अँड एक्सेल हे झालं बॉडी लेव्हलचं रिस्पायरेशन. आणि अनादर इज सेल्युलर रेस्पायरेशन, म्हणजे पेशीमध्ये चालणारं जे रेस्पायरेशन आहे ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. आता ही ॲल्व्हिओरीज आहे, ह्या काय असतात, पूर्ण हे कॅपिलरीजचं नेटवर्क असतं. अगदी पातळ कपड्यासारखं पूर्ण जाळं इथे पसरलेलं असतं आणि हे काय करत असतात, हवा किंवा ऑक्सिजन ज्याला आपण म्हणतो ते गाळून देण्याचं काम इथे होत असतं. म्हणजे काय होत असतं, समजा इथून एक समजा एक ब्लड सेल आहे आणि याच्यातून काय येऊ लागला, CO2 आत येऊ लागला. म्हणजे CO2 आत येऊ लागला म्हणजे हे काय झालं, डिऑक्सिजिनेटेड ब्लड झालं. बरोबर आहे. हे जे ब्लड आहे काय, डिऑक्सिजिनेटेड ब्लड आहे. मग हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा काय होईल, ॲल्व्हिओलीमधून काय चालला जाईल, बाहेर चालला जाईल. त्याच वेळेस काय होतो, इथून आत काय येतो, ऑक्सिजन येतो. काय येतो, ऑक्सिजन. आता हा ऑक्सिजन काय होतोय, दुसऱ्या सेलमधून कुठे चालला, ब्लडकडे चालला. आता हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा कुठून आला, बरोबर आहे का नाही. ह्या ॲल्व्हिओजमध्ये हा कार्बन डायऑक्साईड म्हणजे डिऑक्सिजिनेटेड ब्लड जे आलं आणि हे काय, ऑक्सिजिनेटेड ब्लड आहे. डझंट इट, ऑक्सिजिनेटेड ब्लड आहे. ह्या ॲल्व्हिओरीजमधून म्हणजे ह्या ॲल्व्हिओलीजमध्ये ॲल्व्हिओलसमध्ये डिऑक्सिजिनेटेड ब्लड कुठून आलं, तर हे कुठून आलेलं आहे, ह्या हार्टमधून आलेलं आहे. बघा हे काय आपलं हार्ट आहे समजा. तर काय होतं आहे, ह्या हार्टकडून काय होतं आहे, हा इकडे CO2 ब्लड जाते. हार्टकडून काय होतं, ॲल्व्हिओलीजमध्ये CO2 ब्लड जाते. हे असं बाहेर पडतं. इथून आत येणारा ऑक्सिजन रक्तात मिसळतो आणि हा परत कुठे येतो, या हार्टकडे येतो. मग हे हार्ट काय करतं, ही जी आपली पूर्ण आहे होल बॉडी, खालची जी आहे आपली पूर्ण होल बॉडी किंवा रिमेनिंग बॉडी ज्याला आपण म्हणतो, त्याला हे काय करतात, ऑक्सिजिनेटेड ब्लड काय करतात, पुरवतात. आता हे काय झालं, पूर्ण ऑक्सिजिनेटेड ब्लड वापरलं गेल्यामुळे आता परत काय तयार झाला, कार्बन डायऑक्साईड तयार झाला. हा कार्बन डायऑक्साईड परत काय केला जातो, ॲल्व्हिओलीजच्या ब्लड सेलकडे पाठवला जातो आणि मग परत तो इथून बाहेर पडतो. अशा पद्धतीने आपल्याला सेल्युलर रिस्पायरेशन काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. परत एकदा सांगते, समजून घ्या. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये टू टाइप्स ऑफ रिस्पायरेशन टेक्स प्लेस. वन इज बॉडी लेवल, इट कंटेन ओनली इनहेल अँड एक्सेल. ऑक्सिजन घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. अँड सेकंड लेवल इज सेल्युलर रेस्पायरेशन. मग काय होतं बघा, सेल्युलर रेस्पायरेशनमध्ये ॲल्व्हिओलीजमध्ये काय होतं आहे, डिऑक्सिजिनेटेड ब्लड येतं, ते बाहेर निघून जातं. त्याच वेळेस ऑक्सिजनयुक्त जे ब्लड आहे ते हार्टकडून काय होतं, थ्रूआउट द बॉडीला पोचवलं जातं. मग आता ऑक्सिजन वापरला गेल्यामुळे परत कार्बन डायऑक्साईड तयार होतो, तो हार्टमध्ये येतो. हार्टमधून परत तो आपण लंग्सकडे पाठवतो. लंग्समधल्या ॲल्व्हिओली ते प्युरिफाय करून देतात. CO2 बाहेर निघून जातो, परत ऑक्सिजन ॲड होतो आणि अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये काय होतं, ब्लड सर्क्युलेट होतं. अशा पद्धतीने सेल्युलर रिस्पायरेशन टेक्स प्लेस होतं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाऊ पेज नंबर 13. सी दिस फिगर, बी केअरफुली अँड गिव्ह द नेम ऑफ इच फिगर. अशा पद्धतीने इथे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन बघितलं. भेटूया सेकंड लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.